ऍसिडिटीला लोक खूप नॉर्मल समजतात, म्हणजे आज न उद्या बरं होईलच असं समजतात. पण ऍसिडिटी जर टोकाला गेली तर काय परिणाम होऊ शकतात? जेव्हा ना पेशंट सारखे रासायनिक औषधं किंवा अँटासिड सतत घेत राहतात, तर तेव्हा शरीरात नेमकं घडतं काय, तर आपल्या शरीरातलं जे ऍसिड आहे ते हळूहळू कमी व्हायला लागतं, की जे खरं पचनासाठी आपल्याला आवश्यक पण आहे, तर ते खूप कमी होऊन पण चालणार नाही. आणि त्यामुळे कुठेतरी विकनेस यायला लागतो, जॉईंट पेन व्हायला लागतं, डोळ्यांची आगाग व्हायला लागते किंवा स्किन खराब व्हायला लागते. हे सगळं पित्त वाढल्यामुळे होणारे त्रास आहे. आणि वेळेवर जर पित्त आपण थांबवलं नाही, तो अन्ननलिकेला सूज सुद्धा यायला लागते, की ज्यामुळे काही खाल्लं की त्यांना त्रास व्हायला लागतो. तसंच हियाटस हर्निया सुद्धा असतो, म्हणजे बरोबर छातीच्या मध्यभागी त्यांना पेन होत असतं. हे वरचेवर व्हायला लागतं. त्याचप्रमाणे गड डेव्हलप व्हायला लागते, म्हणजेच ऍसिड रिफ्लक्स तयार व्हायला लागतो. झोपलं की त्या पेशंटमध्ये पित्त वर यायला लागतं आणि मग त्यांना कोरडा खोकला येतो. आणि ह्या कोरड्या खोकल्यासाठी ते अनेक कफ सिरप्स घेत राहतात, पण त्यांना कळतच नाही की हा कोरडा खोकला आपल्याला ऍसिडिटीमुळे येत आहे. आणि त्याचबरोबर हायपर टेन्शन डेव्हलप होऊ शकतं, कोलेस्ट्रॉल डेव्हलप होऊ शकतं. सो ह्या गोष्टी टाळायच्या असतील तर वेळेवर आपल्याला ऍसिडिटी थांबवणं किंवा त्याला कंट्रोल करणं ही खूप महत्त्वाची बाब आहे.